सांगलीमधील इरळी गावामध्ये ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकण्यात आलाय। कवठे महाकाळमध्ये मुंबई गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे आणि या संदर्भात एक जण ताब्यात सुद्धा आहे। एमडी ड्रग्जचा साठा असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अधिकचा तपास पोलीस करतात। सांगलीमधील इरळी गावामध्ये ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकण्यात आलेला आहे। दृश्य आपण पाहतोय। कवठे महाकाळमध्ये मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे आणि एकाला ताब्यात सुद्धा घेतलंय। एमडी ड्रग्जचा साठा असण्याची शक्यता आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी। नाशिक, पुणे, सांगलीतील कुपवाड यानंतर आता सांगली जिल्ह्यातील इरळी या गावामध्ये एमडी ड्रग्जचा साठा मोठ्या प्रमाणात पकडण्यात आलेला आहे। मुंबई गुन्हे शाखेने या ठिकाणी छापेमारी करत एमडी ड्रग्जचा साठा जप्त केलेला आहे। या प्रकरणी एकाच ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे। इरळी हे गाव कवठे महाकाळ तालुक्यामध्ये असून अत्यंत निर्मनुष्य ठिकाणी एक गोडाऊन आहे आणि याच गोडाऊनमध्ये संबंधितांना एमडी ड्रग्जचा साठा करून ठेवला होता। याच ठिकाणी तो एमडी ड्रग्जची निर्मिती देखील करत असल्याची आता प्राथमिक माहिती मिळते। मुंबई गुन्हे शाखेने यावर कारवाई केली आणि कारवाईबाबत मुंबई गुन्हे शाखेने अत्यंत गोपनीयता देखील पाळलेली आहे। परंतु या अत्यंत निर्मनुष्य ठिकाणी असणाऱ्या या कंपनीमध्ये नेमकं किती कोटी रुपयांचं ड्रग्ज आहे हे अद्याप समोर आलेलं नाही आहे। सांगलीतील कुपवाडमध्ये जे ड्रग्ज पकडलं होतं ते 300 कोटी रुपयांचं होतं। त्याहून अधिक रकमेचं एमडी ड्रग्ज हे इरळीमध्ये पकडल्याचं सांगितलं जात आहे। परंतु अद्याप मुंबई गुन्हे शाखेकडून एमडी ड्रग्जचा पंचनामा सुरू आहे आणि काही वेळामध्ये नेमकं किती रुपयांचं ड्रग्ज आहे हे समोर येणार आहे। स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली।